हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच. LOC सह आता परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार झाल्याची ANIची माहिती. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील CCS बैठकीत सुरक्षेवर चर्चा. CCPA आणि CCEAच्याही बैठकी होणार. तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका. पाकिस्तानला भारताची धडकी. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्याचं पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं संसदेत वक्तव्य. रेखाचित्रातल्या दहशतवाद्याने हल्ल्याच्या आदल्या दिवशी काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते. जालन्यातील पर्यटक आदर्श राऊत यांची NIAला ईमेलवरनं माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडनं नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार. डोक्यावरती गार गरम पाणी ओतून घ्यायला लावत होते सिनियर्स. चौकशी समितीच्या अहवालानंतर 2 विद्यार्थ्यांचं 6 महिन्यांसाठी निलंबन. कोलकात्याच्या ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू. अनेक जण होरपळले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. तपासासाठी विशेष पथक स्थापन. विशाखापट्टणममधल्या स्वामी मंदिरामध्ये चंदनोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना. भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू. NDRF आणि SDRF कडनं बचावकार्य सुरू. IPLमध्ये KKRच्या फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले. कोलकात्याचा 14 धावांनी विजय आणि घरच्या मैदानावरती दिल्लीचा सलग दुसरा पराभव. अक्षय तृतीयेनिमित्त बाजारामध्ये रेलचेल. सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह. दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.